MMRDAच्या माध्यमातून किंवा MSRDC असेल, ह्या सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या समोरच उदाहरण आहे समृद्धीसारखा एक महत्वाकांक्षी प्रकल्प हा रेकॉर्ड ब्रेक टाइममध्ये पूर्ण करायचं काम देखील एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आपला मुंबईचा जो कोस्टल हायवे आहे त्याच्यामध्ये देखील नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जातीने लक्ष घातलं होतं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या देखील सहकार्याने तो हायवे देखील आज तिथे जवळपास पूर्णत्वास जात आहे. MMRDAच्या माध्यमातून आणि MSRDCच्या माध्यमातून जी दोन खाती माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहेत तो एकच प्रकल्प नव्हता, असे शेकडो प्रकल्प माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पूर्ण करून दाखवलेले आहेत. आणि म्हणून एका प्रकल्पामध्ये तांत्रिकदृष्ट्या जर का तिथे माननीय सुप्रीम कोर्टाने जर का कुठले फाइंडिंग्सच्या आधारे जर का कुठला निर्णय दिला असेल तर त्याचा थेट संबंध माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जोडण्याचा काही संबंध नाही. मला वाटतं या बाबतीमध्ये कुठलेही तर्कवितर्क लावण्यापेक्षा माननीय सुप्रीम कोर्टाने जे काही गाईडलाईन्स दिले त्याचं पालन तर होईलच, परंतु त्याचा अर्थ थेट भ्रष्टाचाराशी जोडणं चुकीचं राहील. मला वाटतं त्याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या त्या पूर्ण करून पुढची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. आदित्य ठाकरेंनी राजीनाम्याची मागणी केली होती यावर बघा, ज्या आदित्य ठाकरेंनी 2.5 वर्ष मंत्री असताना स्वतःच्या खात्यामधल्या ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, आता मला त्याच्यावरती जास्त सविस्तर बोलायचं नाही, परंतु 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जे काही भ्रष्टाचार झाले, अनेक अधिकारी तिथे अधिकाऱ्यांना अरेस्ट करावी लागली होती. सचिन वाजे सारख्या व्यक्ती कोणी आणला, त्याच्याकडनं कोण वसुली करत होतं, कोणी तिथे मोठ्या उद्योगपतींच्या घराखाली जिथे बॉम्ब ठेवायचे प्रयत्न केले होते, ते ह्या सगळ्या गोष्टी जगजाहीर आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदे साहेबांचा राजीनामा मागायचा कुठलाच अधिकार नाही. आणि स्वतःच्या कारकिर्दीमध्ये आपण काय कार्य केलं ह्याचं त्यांनी जरा श्वेतपत्रिका काढली तर जगासमोर येईल. उद्धव ठाकरे